हॅलो फ्रेंड, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 10चं मॅथ्सचं प्रॅक्टिस सेट नंबर 3.2. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी 3.1 कंप्लीट केलेला आहे. माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही बघू शकता. बघा तर क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय दिलं आहे, राईट द करेक्ट नंबर इन द गिवन बॉक्सेस फ्रॉम द फॉलोइंग एपी. आपल्याला काही नंबर दिलेले आहेत आणि बॉक्सेसमध्ये आपल्याला फिल करायचं आहे की एपी आहे की नाही. ठीक आहे, तर बघा 1, 8, 15, 22. हिअर ए इज इक्वल्स टू बॉक्स, एम्प्टी बॉक्स दिलेला आहे, आपल्याला फिल करायचं आहे. ठीक आहे, आता ए म्हणजेच काय असते, आपली फर्स्ट टर्म असते. आता इथं फर्स्ट टर्म काय आहे, 1, म्हणून काय येईल, ए इज इक्वल्स टू 1. T1 इज इक्वल्स टू, जो ए असतो तोच काय असतो आपला T1 असतो, म्हणजेच इथं पण काय येईल 1. T2 8, T3 50. ठीक आहे, आता बघ आपल्याला डिफरन्स काढायचा आहे, म्हणजेच T2 मायनस T1. तर T2 किती आहे आपला 8 मायनस T1 दिलेला आहे 1. 8 मायनस 1 7. ठीक आहे, तर T3 मायनस T2. T3 काय आहे आपला 15 मायनस T2 काय आहे आपला 8. इथे 8 पुट करू, 15 मायनस 8 7. म्हणजेच दोघांचा डिफरन्स काय आला 7 आला. म्हणजेच आपला डिफरंट काय असेल, डी काय असेल 7. ठीक आहे, अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. बघा सेकंड नंबर दिलेला आहे 3, 6, 9, 12. ही सिरीज दिलेली आहे. ठीक आहे, T1 इज इक्वल्स टू फर्स्ट नंबर 3, T2 काय असेल 6. कन्फ्यूज व्हायचं नाही, T1, T2, T3, T4 अप टू सो ऑन. ठीक आहे, आणि जो T1 असतो तोच काय असतो आपला ए असतो. ठीक आहे, तर T3 काय असेल 9, T4 12. ठीक आहे, आता T2 मायनस T1. T2 मायनस T1, T2 काय आहे 6 मायनस T1 आहे 3, म्हणजे 6 मायनस 3 3. तर आपल्याला डायरेक्ट बॉक्स दिलेला आहे, म्हणून मी इथं रफमध्ये करून दाखवतो. 6 मायनस 3 3. T3 मायनस T2. T3 किती आपला 9 मायनस T2 आहे 6, म्हणजे 9 मायनस 6 परत 3. डिस्टन्स काय आला 3 3, म्हणजे डिस्टन्सची व्हॅल्यू 3. ठीक आहे, बघा थर्ड सिक्वेन्स -3 -8 -13 -18. आता बघा आपल्याला कन्फ्यूज करायसाठी थोडंसं मागे पुढे दिलेलं आहे. आता T3 इज इक्वल्स टू बॉक्स दिलेला आहे. आता T3 कोणता असेल, हा काय असतो आपला T1, हा असतो T2, हा असते T3 आणि हा T4. ठीक आहे, आणि जो T1 असतो तोच काय असतो आपला ए पण असतो. ठीक आहे, आता इथं काय दिलं आपल्याला T3ची व्हॅल्यू सांगितलेली आहे काढायला. काय आहे T3ची व्हॅल्यू -30. T2ची काय असेल -8 आणि T4ची असेल -18. आणि सर्वात शेवटी दिलेलं आहे बघा T1 काय आपला -3. ठीक आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. आता T2 मायनस T1. T2 किती दिलेलं आहे -8. बघा मी इथे रफमध्ये करते, -1 दिलेलं आहे, T1 दिलेलं आहे म्हणजेच -3. इथं काय येईल मग आपल्या आन्सर, बघा आपण सॉल्व करू. -8 मायनस मायनस +3. एक मायनस आहे एक प्लस आहे, म्हणजेच काय होते सबट्रॅक्शन, आणि मोठ्या नंबरची साईन म्हणजेच 8 - 3 5, आणि साईन कोणती मायनसची म्हणजेच -5. हे तुम्ही काय करायचं रफमध्ये करायचं. ठीक आहे, T3 मायनस T2. T3ची व्हॅल्यू काय आपली -13 मायनस T2 आहे -8. ठीक आहे, बघा -13 मायनस मायनस प्लस. आता एक निगेटिव्ह आहे एक पॉझिटिव्ह आहे, काय होत असते सबट्रॅक्शन, आणि मोठ्या नंबरची साईन म्हणजेच 5 आणि मायनस कोणते 5 येते -5. आता बघा आपल्याला ए पण काढायचं आहे. ए म्हणजेच काय असतो आपला T1 असतो. T1 काय आपला -3, म्हणजेच ए पण काय येईल आपला -3. आणि डी काय येईल, म्हणजे डिस्टन्स, कॉमन डिस्टन्स काय येईल -5. ठीक आहे, बघा 4 नंबरचं काय दिलेलं आहे 70 60 50 40. हिअर T1 इज इक्वल्स टू, आता T1 काय असतो सर्वात आधीची टर्म 70, T2 आहे आपला 60, T3 आहे 50. आता बघा ए काय असेल आपला, ए असते काय असते आपलं नेहमी T1 म्हणजेच 70, आणि डी काय असेल, डी म्हणजेच काय असतो आपला डिस्टन्स असतो, म्हणजेच काय असते T2 मायनस T1 इज इक्वल्स टू, नंतर काय T3 मायनस T2. आता T2 मायनस T1, T2 काय आपला 60 मायनस T1 70, म्हणजेच काय येईल -10.
परत T3 मायनस T2, T3 किती आहे 50 मायनस T2 आहे 60, 50 मायनस 60 परत काही 10, पण कोणते -10. ठीक आहे, म्हणजे डिस्टन्स आपला कॉमन डिस्टन्स काय असते -10. D इज इक्वल्स टू -10. बघा क्वेश्चन नंबर 2 काय दिलेलं आहे, डिसाइड वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स इज एन AP, इफ सो फाइंड द 20th टर्म ऑफ द प्रोग्रेशन. ठीक आहे, आपल्याला पहिले एक जे सिक्वेन्स दिलेले आहे ते डिसाईड करायचं आहे की ते AP आहे का. जर AP असेल तर आपल्याला त्याची कोणती टर्म काढायची आहे, फाइंड करायची आहे, 20 टर्म फाइंड करायची आहे. ठीक आहे, आता बघा आपण AP कसं काढत असतो, आधी काय करू आपण ज्या टर्म आहे त्या लिहून घेऊ. हिअर A इज इक्वल्स टू किंवा T1 इज इक्वल्स टू काय असतो आपला -12. ठीक आहे, काय असतो A पण -12 असतो आणि T1 पण काय असतो -12, सेम व्हॅल्यू असते. T2 काय असेल आपला मग -5, T3 असेल 2 आणि T4 असेल 9 अप टू सो ऑन. ठीक आहे, मी नंतरच्या नाही लिहित, किंवा T5 इज इक्वल्स टू 16 अप टू सो ऑन, सर्वच लिहू शकतो आपण T4, T5, T6. ठीक आहे, आपल्याला सिक्वेन्स खूप मोठी दिलेली आहे. बघा आता आपल्याला काय करावं लागते, जर AP आहे तर आपल्याला काय असते, तो कॉमन डिफरन्स असतो तो सेम यायला पाहिजे. तर कॉमन डिफरन्स काढावं लागेल. तर काय करतो आपण त्यासाठी, T2 मायनस T1, T2 किती आहे -5 मायनस T1 काय आहे -12. याला सॉल्व करूया आधी. -5 मायनस मायनस प्लस 12, तर मायनस एक निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय होते सबट्रॅक्शन, आणि मोठ्या नंबरची साईन म्हणजे 12 मायनस 5 7, आणि साईन कोणती पॉझिटिव्ह, कारण 12 मोठा आहे आणि 12ला साईन आहे पॉझिटिव्ह म्हणून 7. नंतर काही T3 मायनस T2, T3ची व्हॅल्यू काय आपली -5 मायनस T2 आहे, सॉरी T3 आहे आपला -2 मायनस T2 आहे -5, सॉरी 2 मायनस मायनस प्लस 5, तर 2 प्लस 5 7. परत काही T4 मायनस T3, कन्फ्यूज व्हायचं नाही. ठीक आहे, सर्व सेमच दिसते. T4ची व्हॅल्यू काय आपली 9 मायनस T3 आहे 2, 9 मायनस 2 7, आला येता डिफरन्स. नंतर काही T5 मायनस T4, T5 काय आपला 16 मायनस T4 आहे 9, म्हणजे 16 मायनस 9 परत 7, म्हणजेच आपला काय आला, द कॉमन डिफरन्स इज म्हणजेच D इज इक्वल्स टू 7. ठीक आहे, आता आपला जर कॉमन डिफरन्स सेम येतं तर आपला सिक्वेन्स काय असेल, AP असेल. हेन्स कन्क्लुजन काय येईल, द गिवन सिक्वेन्स इज ॲन AP आहे. आता आपल्याला सिक्वेन्स AP आला, आपल्याला काय सांगितलं क्वेश्चनमध्ये की 20 टर्म फाइंड करायचे. ठीक आहे, आपण 20 टर्म काढण्यासाठी काय फॉर्म्युला असतो, TN इज इक्वल्स टू A प्लस N मायनस 1 इंटू D. तर व्हॅल्यू पुट करूया. T काय काढायचं आपल्याला, Tची जी 20 टर्म आहे, 20 नंबरची टर्म आहे ती किती असेल. ठीक आहे, तर Aची व्हॅल्यू किती आपल्याला माहिती आहे, T1 म्हणजेच काय असतो आपला A असतो, म्हणजेच काय -12 प्लस N काय आपल्याला कोणती टर्म काढायची आहे 20 नंबरची, म्हणजेच Nची व्हॅल्यू काय 20 मायनस 1, आणि D काय आत्ताच काढला आपण काय 7. चला आपण याला आता काय करू, सॉल्व करूया. काय येईल -12 प्लस 20 मायनस 1 19, इथं काही नाही आहे म्हणजेच काय असते मल्टिप्लिकेशन, -12 प्लस 19 मल्टिप्लाय बाय 7 133. तर T20 इज इक्वल्स टू एक नेगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजेच सबट्रॅक्शन, म्हणजेच काही 133 मायनस 12 121. ठीक आहे, ही आली आपली 20 नंबरची, हीच फाईंड करायची होती आपल्याला. ठीक आहे, म्हणजेच काय येईल कन्क्लुजन, द गिवन सिक्वेन्स इज ॲन AP. गिवन सिक्वेन्स AP आहे आणि द 20th टर्म
टर्म ऑफ द AP इज 121. ठीक आहे. अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 2 सॉल्व केलेला आहे. बघा क्वेश्चन नंबर 3 काय दिलेलं आहे. गिवन अर्थमॅटिक प्रोग्रेशन 12, 16, 20, 24. फाइंड द 24th टर्म ऑफ दिस प्रोग्रेशन. ठीक आहे. आता आपल्याला मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं की आपल्याला एक सिक्वेन्स दिलेला होता, पण त्याला आधी फाइंड करायचं होतं की ते AP आहे का. नंतर काय काढायची होती, त्याची 20 टर्म काढायची होती. पण आता इथे सांगितलेलं आहे गिवन सिक्वेन्स जो आहे तो AP आहे ऑलरेडी. ठीक आहे. तर आपल्याला काढायची गरज आहे का, नाही. बघा मग आपण काय करू, जो सिक्वेन्स दिलेला आहे काय दिलेला आहे 20, 12, 16, 20, 24 अप टू सो. आता याला काय करू आपण, डिनोट करूया. काय असतं आपला फर्स्ट टर्म काय असते, A इज इक्वल्स टू T1 इज इक्वल्स टू 12. ठीक आहे. T2 इज इक्वल्स टू 16, T3 इज इक्वल्स टू 20 आणि T4 इज इक्वल्स टू 24. ठीक आहे. आता डिस्टन्स काढायसाठी काय असते, D इज इक्वल्स टू काय येईल T2 मायनस T1. T2 काय 16 मायनस 12 काय 16 मायनस 12 4. परत एक काढू शकते T3 मायनस T2. 20 मायनस T2 आहे 6, 20 मायनस 16 4. म्हणजे Dची व्हॅल्यू काय आली आपली 4. ठीक आहे. आता आपल्याला कोणती टर्म सांगली 24th टर्म. म्हणजेच काय येईल, कोणता फॉर्म्युला असतो Tn इज इक्वल्स टू A प्लस n मायनस 1 इंटू D. ठीक आहे. चला या व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये आपण काय करू, व्हॅल्यू पुट करू. T24 इज इक्वल्स टू Aची व्हॅल्यू काय दिली आहे 12 प्लस n काय येईल, कोणती टर्म काढायची आपल्याला 24. म्हणजेच 24 हे काय येईल 24 मायनस 1. D काय आला आपला तच 4 आला. चला याला सॉल्व करा. 12 प्लस 24 मायनस 1 23 मल्टिप्लाय बाय 4. काय येईल मग 23 मल्टिप्लाय बाय 4 12 प्लस 3 4 द 12 2 कॅरी 1 4 टू द 8 8 प्लस 1 9 92. तर 12 प्लस 92 104. जस्ट T24ची टर्म काय आली आपली 104. म्हणजेच कन्क्लुजन काय येईल, द 40th टर्म इज 104. याला काय करायचं, बॉक्स करायचं, जेणेकरून ठळक अक्षरात समजून जाते. बघा क्वेश्चन नंबर 4 काय दिलेला आहे. फाइंड द 90th टर्म ऑफ द फॉलोइंग AP 7, 13, 19, 25. आपल्याला एक सिक्वेन्स दिलेला आहे आणि तो काय सांगितलेला आहे AP आहे ऑलरेडी. आपल्याला काय काढायचे 90th टर्म काढायची. ठीक आहे. सेम क्वेश्चन नंबर 3 सारखा आहे. आधी काय लिहू आपण, बघा काय येईल पण A इज इक्वल्स टू T1 इज इक्वल्स टू 7 फर्स्ट टर्म, T2 इज इक्वल्स टू 13 सेकंड टर्म, T3 इज इक्वल्स टू 19 थर्ड टर्म आणि T4 इज इक्वल्स टू 25. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, ऑलरेडी AP आहे म्हणजे डिस्टन्स पण काय असेल सेम असेल. म्हणजेच एकच काढू आपण T2 मायनस T1. काय असेल फक्त तेवढं फाइंड करायचं आहे 13 मायनस 7. 13 मायनस 7 काय येईल 6. म्हणजे आपली Dची व्हॅल्यू पण आली. ठीक आहे. तर खूप साऱ्या वेळा काढायची गरज नाही, कारण आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे AP आहे म्हणजे सर्वांचं डिस्टन्स काय असेल कॉमन असेल. बघा आता आपल्याला कोणती टर्म सांगितली 19 टर्म काढायची आहे. म्हणजे तोच सेम फॉर्म्युला Tn इज इक्वल्स टू A प्लस n मायनस 1 इंटू D. आता Aची व्हॅल्यू किती दिली आहे 7 प्लस इथं पण काय लिहिते T90 7 प्लस n काय दिलेलं आहे 19 टर्म काढायची आहे. म्हणजेच 19 मायनस 1 आणि D किती आला 6. त्याला व्हॅल्यू पुट करा. व्हॅल्यू केल्या आता आपण काय करू सॉल्व करू. 97 प्लस 19 मायनस 1 18 मल्टिप्लाय बाय 6. 7 प्लस 18 मल्टिप्लाय बाय 6 108. 7 प्लस 108 115 T90. म्हणजेच काय द 90th टर्म इज द 90th टर्म इज 115. याला आपला आन्सर.
ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 5 काय दिलेलं आहे, फाइंड द 27 टर्म ऑफ द फॉलोइंग ए पी. आपल्याला एक सिक्वेन्स दिलेला आहे आणि तो काय दिलेला आहे, ए पी आहे असं सांगितलेलं आहे आणि कोणती टर्म काढायची, 27 नंबरची टर्म फाइंड करायची. ठीक आहे. सिक्वेन्स काय दिलेला आहे, 9 4 -1 -6 -11. ठीक आहे. आता आपल्याला काय करू, आधी जसं आपण मागचे क्वेश्चन सॉल्व करत आहे सेम तसंच आहे. A = T1 = 9, T2 = 4, T3 = -1, T4 = -6. ठीक आहे. आणि T5 = -11. आता D काय असतो आपला, T2 - T1. AP आहे ऑलरेडी, तर डिस्टन्स सर्वांचा सेम असेल, फक्त आपल्याला Dची व्हॅल्यू काढायची आहे. T2 काय आपला 4 -T1 9, तर काय 4 - 9 5, पण कोणते 5 मायनस, कारण मोठ्या नंबरला साईन कोणती आहे, निगेटिव्ह, म्हणजेच -5. आता काय आपल्याला 27 नंबरची टर्म काढायची आहे, म्हणजेच कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल, TN = A प्लस इन ब्रॅकेट n - 1 इंटू T, म्हणजे T27 = A काय आपला 9 प्लस n काय 27 - 1 इंटू -5. डीची व्हॅल्यू -5 आहे. ठीक आहे. बघा काय मग 9 प्लस 27 - 1 26 मल्टिप्लाय बाय -5, 9 प्लस -26 मल्टिप्लाय बाय 5 काय ते 130, आणि याची सबट्रॅक्शन केली तर काय येईल, 130 - 19 9 121, पण कोणते निगेटिव्ह, कारण 130ला साईन कोणते निगेटिव्ह. म्हणजेच आपली T27 नंबरची टर्म काय आली, 100 -121. हेन्स कन्क्लुजन काय येईल, द 20th टर्म इज 121. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 6 काय दिलेलं आहे, फाइंड हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर आर डिव्हिजिबल बाय 5. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, 3 डिजिट नॅचरल नंबर, असे 3 डिजिटवाले नॅचरल नंबर ते डिव्हिजिबल बाय 5 असतील, किती असतील. ठीक आहे. तर बघा 3 डिजिट नॅचरल नंबर डिव्हिजिबल बाय 5 आर काय असतील, 3 डिजिट नॅचरल नंबर, म्हणजे 100 पासून सुरुवात होईल, 105 110 115 अप टू सो ऑन, आणि लास्ट असेल 995. 1000 असेल, पण तो 3 डिजिट नॅचरल नंबर आहे का, नाही, तो काय होईल 4 डिजिट. ठीक आहे. पण काय येईल, स्मॉलेस्ट 3 डिजिट नॅचरल नंबर इज 100 आणि लार्जेस्ट काय 995. ठीक आहे. तर बघा हे आहेत फायनली डिव्हिजिबल. आता आपण याला काय करू, हा आपला सिक्वेन्स आला. आता A = T1 = 100, T2 = 105, T3 = 110. आता याची बघा D काय असेल, 105 - 100 5, D काय असेल 5, आणि TN म्हणजेच किती सिक्वेन्स असतील, 995. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, किती नंबर असतील की जे डिव्हिजिबल बाय 5 असतील, जे आपल्याला डॅश डॅश माहिती नाहीत ना, ते आपल्याला फाइंड करायचं आहे. बघा फॉर्म्युला तो सेम, TN = A प्लस n - 1 इंटू D. तर TN ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 995 A = 100 प्लस n ची व्हॅल्यू माहिती आहे का, नाही, ती फाइंड करायची आहे, आणि टी पण दिलेलं आहे किती 5, आपण आताच फाइंड केला 5. ठीक आहे. आता करा सॉल्व, काय येईल बघा, हा 100 इकडे प्लसमध्ये, हा इकडे जाऊन मायनस होईल. मी काय करते, फक्त ही टर्म इकडे लिहिते, n - 1 इंटू 5 = 995 -100, n - 1 इंटू 5 995 -100 895. तर हा 5 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, हा जर राईट साईडला नेला मी तर काय होईल, डिव्हिजन
895 अपॉन 5 n मायनस 1. याचा आन्सर येईल 179. आता n इज इक्वल्स टू हा -1 आहे इकडे जाऊ +1 म्हणजेच n इज इक्वल्स टू 179 + 1 180. यांची व्हॅल्यू काय आली 180. म्हणजेच किती नंबर असतील 100 to 995च्या मध्ये 180 नंबर असतील. म्हणजेच कन्क्लुजन काय येईल देयर आर 180 3-digit number divisible by 5. किती नंबर असतील 180 नंबर. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 7 काय दिलेलं आहे. द 11th टर्म अँड 21 टर्म ऑफ ॲन AP आर 16 and 20. म्हणजे 11 टर्म कायची व्हॅल्यू असेल 16, 21 टर्मची असेल 29. देन फाइंड द 41 टर्म ऑफ दॅट AP. त्याचीच 41 टर्म आपल्याला फाइंड करायची. कशाचीच व्हॅल्यू दिलेली आहे का नाही. आधी काय करू आपण 2 इक्वेशन तयार करू शकतो. ठीक आहे. आता बघा आपल्याला काय दिलं आहे फक्त T11 इज इक्वल्स टू 16 रिस्पेक्टिव्हली म्हणजेच म्युच्युअली 21 इज इक्वल्स टू 29. तर काय असते आपला ए पण नाही दिलेला आणि डी पण नाही दिलेला. लेट ए बी तर काय असते आपली फर्स्ट टर्म असते टर्म अँड डी इज द कॉमन डिफरन्स. डी काय असतं आपला कॉमन डिफरन्स. ठीक आहे. पण आपल्याला कशाच्या व्हॅल्यू दिलेल्या आहे का नाही. आपला स्टँडर्ड फॉर्म्युला काय TN इज इक्वल्स टू A + n - 1 इंटू डी. आता सर्वात आधी आपण 11 साठी बनवूया मग 21 साठी. T11 इज इक्वल्स टू A + यांची व्हॅल्यू माहिती आपल्याला 11 - 1 इंटू डी. T11 इज इक्वल्स टू A + 11 - 1 10 इंटू डी. याला मी देते इक्वेशन नंबर 1. सॉरी इथं काही T11ची व्हॅल्यू पुट करूया. काही T11ची व्हॅल्यू 16. ठीक आहे. आता सेम तसंच करायचं T21 साठी. T21 इज इक्वल्स टू A + यांची व्हॅल्यू दिलेली आहे याच फॉर्म्युलामध्ये पुट करायचं 21 - 1 इंटू डी. T21ची व्हॅल्यू काय दिली आपल्याला 29 दिलेली आहे. 29 इज इक्वल्स टू A + 21 - 1 20 डी. राहते मी इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. आता बघा इक्वेशन नंबर 1 आणि 2 वरून काय करू शकतो आपण काय करू सबट्रॅक्शन करून ए कट होऊन जाईल म्हणजे डीची व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतो. ठीक आहे. बघा सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2 काय 29 इज इक्वल्स टू A + 20 डी. आणि सेकंड इक्वेशन 16 इज इक्वल्स टू A + 10 डी. याची काय करायची सबट्रॅक्शन. म्हणजेच काय होतं सर्वांचे साईन चेंज होतात. जिथं प्लस असेल -20 -10 10 डी. आणि हा एक निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय होतं कट होऊन जाईल इज इक्वल्स टू 29 - 16 काय येईल 30. म्हणजेच डी इज इक्वल्स टू हा 10 इकडे डिवाय मल्टिप्लिकेशनमध्ये हा इकडे जाऊ डिवाइड 13/10. तर डी इज इक्वल्स टू 3.1. ठीक आहे. तर डीची व्हॅल्यू आपल्या 3.1 आली. आता ते काय करू आपण डीची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. सबस्टिट्यूटिंग डी इज इक्वल्स टू 1.3 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आपलं 16 इज इक्वल्स टू A + 10 डी. जे 16 इज इक्वल्स टू A + 10 डी आहे ना म्हणजेच 1.3. ठीक आहे. जे 16 इज इक्वल्स टू A + 10 × 1.3 30. ठीक आहे.
म्हणजेच काय येईल ए इज इक्वल्स टू, आता हा 13 इकडे प्लस आहे, हा इकडे जाऊन काय होईल -16 - 13, तर ए इज इक्वल्स टू काय 16 - 13 परत 3. ठीक आहे. आता आपल्याला एची व्हॅल्यू पण मिळाली, डी पण मिळाला आणि आपल्याला कोणती टर्म काढायला सांगितलेले T41, म्हणजेच परत तो फॉर्म्युला यूज करू Tn इज इक्वल्स टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी, पण कशासाठी T41 साठी. ठीक आहे. काय येईल मग T41 इज इक्वल्स टू ए किती दिलं आहे 3 प्लस एन काय आपला 41 मायनस 1 इंटू डी काय 1.3. चला सॉल्व करूया. 3 प्लस 41 मायनस 1 40 मल्टिप्लाय बाय 1.3. 3 प्लस 40 मल्टिप्लाय बाय 1.3 इज 52 आणि काय 3 प्लस 52 55, म्हणजे T41 नंबरची टर्म काय आली आपली 55. म्हणजेच कन्क्लुजन काय येईल द 40th term of this AP is 55. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 8 काय आहे 11 8 5 2 इन दिस AP विच टर्म इज नंबर -151. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे की आपल्याला जो गिवन सिक्वेन्स जो दिलेला आहे तो AP आहे, पण आपल्याला काय काढायचं आहे की -151 ही टर्म कोणत्या नंबरला असेल. ठीक आहे. म्हणजेच काय काढायचं आपल्याला यांची व्हॅल्यू काढायची, TN दिलेला आहे आपल्याला आणि यांची व्हॅल्यू फाइंड करायची. ठीक आहे. त्याला आपण जसं करतो तसं सिक्वेन्स म्हणजेच काय लिहू शकतो आपण ए इज इक्वल्स टू T1 इज इक्वल्स टू काय असेल फर्स्ट टर्म 11, T2 इज इक्वल्स टू 8, T3 इज इक्वल्स टू 5, T4 इज इक्वल्स टू 2. आता डिस्टन्सचा व्हॅल्यू काढायसाठी काय आहे आपला AP दिलेला आहे, फक्त आपल्याला डीची व्हॅल्यू काढायला लागेल. डी इज इक्वल्स टू T2 मायनस T1. T2 काय आपला 8 मायनस 11 म्हणजेच -3. ठीक आहे. आता बघा काय दिलेलं आहे द nth टर्म ऑफ द गिवन AP बी किती दिलं आहे -151, म्हणजे TN ची व्हॅल्यू काय दिली आहे -151. व्हॅल्यू पुट करूया आपण फॉर्म्युल्यामध्ये. TN इज इक्वल्स टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. TN ची व्हॅल्यू दिलेली आहे, आपल्याला काय फाइंड करायचं आहे एन करायचं आहे -151 इज इक्वल्स टू ए किती दिले 11 प्लस एन मायनस 1 डी किती आला आपला -3. ठीक आहे. तर बघा काय करते हा 11 इकडे प्लस आहे, हा इकडे जाऊन मायनस होईल. ठीक आहे. म्हणजेच काय येईल एन मायनस 1 इंटू 3 इज इक्वल्स टू -151 मायनस 11. एन मायनस 1 इंटू 3 याचा आन्सर काय येईल दोन्ही नेगेटिव्ह म्हणजेच ॲडिशन आणि मोठ्या नंबरची साईन म्हणजेच 162. एन मायनस 1 आता हा -3 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये हा इकडे जाऊन काय होईल याला डिवाइड होईल -3, तर दोन्ही नेगेटिव्ह आहेत म्हणजेच काय येतील आन्सर पॉझिटिव्हमध्ये. याचा आन्सर येते 54 जर 3ने डिवाइड केलं तर. ठीक आहे. पण कोणते 54 प्लस, आता हा +1 इकडे -1 आहे, हा राईट साईडला घेऊन गेले तर काय होईल +4 54 + 1 तर एन इज इक्वल्स टू 55. म्हणजेच द 50th टर्म of the given AP is -150. जी 50 टर्म असेल तिची आन्सर किती असेल -151. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 9 काय दिलं आहे इन द नॅचरल नंबर फ्रॉम 10 to 250 हाऊ मेनी आर डिव्हिजिबल बाय 4. आपल्या आपण असंच नंबर या अगोदर क्वेश्चन बघितला क्वेश्चन नंबर 6. ठीक आहे. चला सॉल्व करूया. बघा आपण पहिले तर काय करू फाइंड करू द नंबर फ्रॉम 10 to 250
विच आर डिव्हिजिबल बाय 4 आर. तर 10 पासून 250 पर्यंत म्हणजेच कोणता येईल? पहिलं तर 12, 16 नाही 80 पण नाही येणार, 20 अप टू सो ऑन. याच्यानंतरचे 24, 28. ठीक आहे. नंतर येईल लास्टवाला 248. ठीक आहे. तो 4ने डिव्हिजिबल होतो. आता आपल्याला जर काय सांगितलेलं आहे की काय इन दिस नॅचरल नंबर AP दिलेला आहे का? नाही. बघा आता, दिस इज अन AP. का बरं? कारण डिस्टन्स काय कॉमन आहे. विथ फर्स्ट टर्म, फर्स्ट टर्म काय येईल आपली? A इज इक्वल्स टू 12 आणि डिस्टन्स काय असेल? 4. म्हणजे T2 - T1 16 मायनस जर 12 केला तर 4 येते. ठीक आहे. जर TN ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, TN म्हणजेच लास्ट नंबर 248. तर आपल्याला काय काढायचं आहे? N काढायचं आहे. फॉर्म्युला काय असतो आपला? TN इज इक्वल्स टू A प्लस N मायनस 1 इंटू D. 248 इज इक्वल्स टू A किती आहे? 12 प्लस N दिलेलं आहे का? नाही. फाइंड करायचं आहे. N मायनस 1 आणि D दिलेलं आहे 4. काय मग? हा इकडे 12 प्लसमध्ये आहे, इकडे जो मायनस होईल. म्हणजेच N मायनस 1 इंटू 4 इज इक्वल्स टू 248 मायनस 12. N minus 1 into 4, 248 minus 12, 236. N minus 1, 236 upon 4. तर मल्टिप्लिकेशनमध्ये हा इकडे जाऊन डिवाइड होईल. N minus 1 याचा आन्सर येईल 59. N इज इक्वल्स टू 59. हा मायनस 1 इकडे जाऊन प्लस 1 म्हणजेच N इज इक्वल्स टू 60. ठीक आहे. म्हणजेच काय येईल? 60 नंबर फ्रॉम 10 to 250. 10 to 250च्या मध्ये किती नंबर असतील? 60. किती डिव्हिजिबल कशाने होतील? 4ने. आर डिव्हिजिबल बाय 4. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 10 काय? इन अन AP 17 टर्म इज अ 7 मोर दॅन इट्स 10 टर्म. फाइंड द कॉमन डिफरन्स. ठीक आहे. आता बघा कसं फाइंड करायचं. आपल्याला 17 टर्म काय म्हटलेलं आहे? कशापेक्षा? 10 टर्मपेक्षा मोर. आधी काय करू? आपल्याला कॉमन डिफरन्स फाइंड करायचा, म्हणजे D ची व्हॅल्यू काढायची. बघा मग काय येईल? लेट द फर्स्ट टर्म इज काय असते? AP मध्ये फर्स्ट टर्म A असते. फर्स्ट टर्म ऑफ द AP इज APB A. अँड कॉमन डिफरन्स काय असतो? कॉमन डिफरन्स इज D. ठीक आहे. आपला फॉर्म्युला काय असतो? TN इज इक्वल्स टू A प्लस N मायनस 1 इंटू D. तर आपण पहिले 17साठी काढून घेऊ. A प्लस 17 मायनस 1 इंटू D. काय मग? T17 इज इक्वल्स टू A प्लस 17 मायनस 1 16 D. याला देतो मी इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. तर सिमिलरली आपण 10 टर्मसाठी काढून घेऊया. सिमिलरली T10 इज इक्वल्स टू A प्लस 10 मायनस 1 इंटू D. काय केली? फक्त इथे यांची व्हॅल्यू 10 पुट केली. तर T10 इज इक्वल्स टू A प्लस 10 मायनस 1 9D. त्याला देते मी इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. आता बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे? 17 टर्म काय दिलेलं आहे? 7 मोर दॅन द 10 टर्म. नाही, 17ची टर्म आहे ती 17 म्हणजेच काय आपले फ्रॉम द गिवन कंडिशन. काय दिलं आपल्याला गिवन कंडिशन? द गिवन कंडिशन अँड 1 and 2. इक्वेशन 1 and 2. बघा 17 टर्म काय दिलं आहे? A प्लस 16D इज इक्वल्स टू 10 टर्म A प्लस 19. पण काय म्हणते? मोर दॅन 7. मोर दॅन म्हटलेलं आहे म्हणजेच काय करायचं? प्लस
सेव्ह. ठीक आहे, ही आपल्याला कंडिशन दिलेली आहे. ठीक आहे, आता बघा डीची व्हॅल्यू काढायसाठी मी काय करते, डी एका साईडला आणते 16D. आता 9 इकडे प्लस आहे, लेफ्ट साईडला आल्यावर -9D इज इक्वल्स टू ए. आता हा इकडे प्लस ए आहे, इकडे येऊन -a प्लस 7 आणि मग 16D - 9D 7D ए मायनस ए 0 ते करा तो 7. डी इज इक्वल्स टू 7. हा इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे जाऊन डिवाइड, म्हणजेच डी इज इक्वल्स टू 1. म्हणजेच द कॉमन डिफरन्स इज द कॉमन डिफरन्स इज 1. ठीक आहे, अशा प्रकारे मी इथं प्रॅक्टिसचे 3.2 पूर्ण कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.